ठाणे महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार। ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील। ठाण्यात 75 पारचा नारा आम्ही देतो। ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढण्यासंदर्भात संजय राऊतांचं मोठं विधान। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा, सर्वत्र दिसे फक्त भाजपा। ठाण्यात भाजपची जोरदार बॅनरबाजी। ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा। राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, नाटक करू नका, स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही। शेलारांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट। भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये संघर्ष। वडेट्टीवारांच्या बाजूने मैदानात उतरत तायवाडेंचाही भुजबळांवर निशाणा। भुजबळांना भाजपनं माझ्यावर आरोप करण्याकरता सोडलंय। त्यांना हा विषय काढण्याची गरजच काय होती। माझ्या संदर्भात इतका संताप का। विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही, तर मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। तुमच्याकडे काहीच नाही असं म्हणू नका, आपल्याकडे दादा आहेत, तुमच्यासाठी बँका खाली करू। सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचं मोठं विधान। साईंच्या कर्मचाऱ्याकडून चोरी, शिर्डीमधून मोठी बातमी। आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाला सुद्धा दिलं गेलं नाव। नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूरमध्ये 70 ते 75 गावकऱ्यांना विषबाधा। विहिरीतील पाणी प्यायल्यानं विषबाधा झाल्याचा अंदाज। आरोग्य विभागाचं पथक करणार सर्वेक्षण। आठ दिवस लासलगाव मनमाडसह जिल्ह्यातील बाजारपेठा बंद। दिवाळीमुळे व्यापाऱ्यांच्या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय। शेतकऱ्यांची मोठी गैरसोय। अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार, तर गाणगापूर श्री दत्तात्रय मंदिर 18 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। दिवाळीतील सुट्यांमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय। नांदेडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आपल्याजवळ काहीच नसल्याचा उल्लेख भाषणामध्ये केला होता। यावरच बोलताना बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय। आपल्यापाशी काही नाही असे कधी म्हणू नका। केव्हा येणार, आज येणार, उद्या येणार म्हणा, नाहीतर लोक तुमच्या जवळ येणार नाहीत आणि आहे ते पण लोक निघून जातील असं विधान त्यांनी केलंय। पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलेला पक्ष आहे। आपल्याकडे दादा आहेत, सहकार मंत्री आहेत, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असं वादग्रस्त विधान बाबासाहेब पाटलांनी केलंय आणि या वक्तव्यानंतर आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। तुम्ही हा रडका सूर काढू त्याच्यात अर्धे लोक उठून जाते तिकडे कुछ भी नाही म्हणते असं कधीच म्हणायचं नाही। सुगाव करताय काय आपल्यापाशी नाही कशाला म्हणायचे का बार आहे अरे तर आपण बोलूयात शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी।
सुषमाताई, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. तुमच्यासाठी बँका खाली करू असं विधान त्यांनी केलंय. आपली प्रतिक्रिया. बाबासाहेब पाटलांना ज्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलंय, आज त्या मतदारांनाही लाज वाटत असेल की आपण काय अतार्किक लोकांच्यासाठी आपला वेळ वाया घालवला, आपलं अमूल्य मतदान वाया घालवलं. ज्या माणसाला मंत्री होऊनही आपण काय बोलतोय याचं भान नाही, याचं ताळतंत्र नाही. बँका रिकाम्या करायच्या म्हणजे काय, यांच्या घरच्या बँका आहेत. आणि या बँकांमध्ये जमवलेला पैसा जो गोरगरिबांनी, कुणी कुणाच्या पेन्शनचा पैसा असेल, कुणाच्या मुलीच्या शिक्षणासाठी असेल, लग्नाचा असेल, नोकरीचा असेल, घर बांधण्यासाठीचा असेल, अत्यंत सुरक्षेची ठेव म्हणून जिथे जमापुंजी ठेवली, ती जमापुंजी बाबासाहेब पाटील कसे काढणार आहेत? कुठली गोष्ट कुठे बोलावी, काय, ह्या सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांचं भान गेलंय. या लोकांना बोलायला यांचं काही सारासार विवेक अजिबात त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा लोकांना मंत्री करणं म्हणजे मंत्रिमंडळात सरकार म्हणून बसलेले जे दोघं तिघ जण आहेत त्यांचा काय, त्यांची निवड बुद्धी आहे तीही याच्यातनं दिसते. वाईट आहे सगळं. याआधी देखील ताई त्यांनी एक वादग्रस्त विधान शेतकऱ्यासंदर्भात देखील केलं होतं. तेच ते म्हटलं मी की बाबासाहेब पाटलांना निवडून देणाऱ्या लोकांना आता लाज वाटत असेल की जो माणूस वारंवार सवंग प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीची विधानं करतो. एकूणच सगळी सरकार पक्षातले सगळे आमदार, लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांची जर वाक्य बघितली तर जणू यांची एक चढाओढ लागली, एक स्पर्धा लागली आहे की शेतकऱ्यांना काय वाटेल, नोकरदाराला काय वाटेल, इथल्या तरुणांना काय वाटेल, त्यांच्या भावनांना काय आपण आहत करतोय का, याच्याशी काहीच घेणं देणं नाही. फक्त मला सवंग लोकप्रसिद्धी मिळतेय ना, मला माध्यमांच्या लाईमलाईट मध्ये वावरायला मिळते, तर मी काहीही कसाही बेताल वागायला लागेल. बरं, हे इतके बेताल वागतात आणि यांचे नेते यांचे कानही टोचत नाहीत. नक्कीच. म्हणजे मागच्या वेळेला एवढं सगळं झाल्यावर जर तेव्हा दादांनी कान टोचले असते तर कदाचित आता बोलताना 10 वेळा विचार तरी केला असता बाबासाहेब पाटलांनी. बरोबर बरोबर. ताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. असं आहे की इंडिया आघाडी आजही आहे, उद्याही राहील. ही खरं आहे की लोकसभा आणि विधानसभेला होती, ती वरच्या पातळीवर झालेला हा निर्णय होता. दिल्लीच्या पातळीवर हायकमांडकडे, स्टेटच्या लेवलवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आयडिओलॉजीशी कुठलेही कॉम्प्रोमाइज करून तो निर्णय व्हावा अशा प्रकारची भूमिका आपली नाही. राहिला विषय नवीन अलायन्स पार्टनर यायचा, त्याही संदर्भात चर्चा होईल. आता काही कुठलेही आपण हा विषय संपवलेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा संदर्भातला निर्णय हा स्थानिक युनिटवर सोडलेला आहे, जिल्हा पातळीवर सोडलेला आहे. त्यामुळे जिल्हा मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो, काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची किती, महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या, अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते. त्यांनी अभ्यास केला, सांगितलं की यांना, या ओबीसीला आपण जसं दलितांना, आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही, तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं आम्हाला. आणि मग आज आम्हाला आनंद हा की आताचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा. कारण होऊ जाऊ, कारण प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का म्हणतावं लागतं, म्हणून म्हटलं जातगणना. सर, अनेक मंत्री ओबीसी समाजाचे आहेत, परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसीसाठी लढत नाही. त्याचं उत्तर मी काय देऊ, त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या. त्यांना विचारलं ना, ते काय लढत नाही, ते लढत नाही. कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो. कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही. त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, वंजारी, धनगर जे काय असतील,
ते ओपनमध्ये आम्ही उभा राहतो आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात. हा इथे पण प्रयोग झाला ना, 2 दिवस हे जरांगे इथे येऊन बसले काय आणि आमची त्या युवा भावाची माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं ते सुद्धा मराठ्याचे त्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले. मताधिक्य म्हणून बरंचसं कमी झालं पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो. त्यामुळे ते सगळे घाबरतात की बा हे असं झालं तर म्हणून करायचं ते बोलत नसतं. सर, जरांगेने एक असा आरोप केला आहे की तुमची जी सभा होती ती अजित दादा पवार पुरस्कृत. अरे त्याचं काय त्याचं काही डोकं आहे का बोलू नका काय सांगणार तुम्ही काय ते जरांगे ते काय त्याचा अभ्यास नाही ना, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादी काय भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमच्या शेतात तिथेच ठेवलेले असतात. कोणी काय बोललं तो झोपेतून उठले का तुम्ही जण विचारतात बोला त्या असं कधी बडबड काय तुम्ही. साहेब 2017च्या शेतकरी कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की 6 आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील रक्कम 6 आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले. या योजनेचा लाभ 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. आता कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरला म्हणजे काही उरलेले आहेत त्याच्यातले. असं नाही का दिलं नाही त्यांनी दिलं पण काही उरलेले असतील त्यांना त्या तिथं देण्यात येईल.